Everyone. Today I am starting a new journey. So I am taking a 21-day challenge to rebuild my life. Hi, good morning. Welcome to the day 21 of my 21-day rebuild challenge. So let's start the day. झोप आली खतरनाक. असं वाटतं डायरेक्ट शॉवर घेऊया जाऊन आणि मग बाकी काय असेल तर बघूयात. शॉवर तुम्ही नाश्ता वगैरे करतो, जिमला जायचं, भेटूयात आपण थोडं जायला. हा आजचा थॉट आहे. आज मराठीत इंग्लिशमध्ये नाही आहे. सो ड्रॅगन फ्रूट घेतला खायला, भूक लागली आहे त्यामुळे. आणि त्याला भरपूर दिवस झाला आणलेलं, पण ते लक्षातच नाही राहिलं खायचं. सो आत्ता पाहिलं मग घेतलं खायला. अजून चांगलं आहे ते. फुल वॉशिप चालली आता हेच टाकणार. झोप आली, झोपायचीच तयारी होते. म्हटलं आज लास्ट डे, पूर्ण जर्नीचं सांगणार आहे मी सगळं. मला असं सांगायला खूप भारी वाटतं, कारण की बरेच चेंजेस पाहिलेत मी. छोटे छोटे आहेत, पण यार ते माझ्यासाठी खूप मोठे आहेत. कारण की मी म्हणजे पहिली गोष्ट झोपण्यात सगळ्यात खतरनाक होतो. खूप झोप लागायची मला. तो मी चेंज केला की नाही का, झोप अजिबात नाही. सकाळी लवकर उठून काय असेल ते पाहायचं. कमी झोप केली. आणि रिडिंग अजिबात आवडत नव्हतं. बुक्स वाचणं वगैरे ते एक आवड निर्माण केली आहे. हळूहळू वाचायला चालू केलं. सो बाकीचं पेपर वाचणं वगैरे बाकीच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्याच माझ्यासाठी खूप मोठ्या आहेत. सकाळी लवकर उठणं हीच खूपच मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. कारण की घरच्यांना माहिती मला झोप किती लागायची. सो तुम्हाला पण कशी वाटली जर्नी ते मला सांगा प्लीज. आणि मला एक कमेंट आली होती की भाई कुछ रिजल्ट नहीं दिख रहा, भाई सब दिखेगा पर उसको टाइम लगेगा. असं तू म्हणतो ना, तू खाल्ले लगेच मास नाही, तसं टाईम लागतो प्रत्येक गोष्टीला, सगळं दिसेल. आणि मला एक गोष्ट सांगायची होती. मी एक व्हिडिओ पाहिला की सकाळी लवकर उठून जर काय होत असतं नाही का, माणूस जर सक्सेसफुल होत असतात तर मग पेपरवाला एवढा का स्ट्रगल करतो. तो तर सकाळी खूप दिवस उगायच्या आधीच उठतो. आणि त्याला काय त्याच्या लाईफमध्ये काय एवढं स्ट्रगल आहे की सायकलवरती पेपर टाकायचा वगैरे असं तसं. तर मग मला पण ते एक टाईमला वाटलं होतं की हा ना यार, की सकाळी लवकर उठून काय होत असतं तर पण पेपरवाला तिथं का असतं. सो मी नंतर त्याला थोडासा विचार केला. तर मग मला त्यातून भेटली एक गोष्ट की जर तो सकाळी लवकर नाही उठला आणि जर लेट उठायला चालू केलं, 10 वाजता उठून जर पेपर टाकायला चालू केलं, मला तर नाही वाटत त्याच्याकडनं कोण पेपर घेईल. कारण की लोकांना दिवस चालू व्हायच्या आधी जवळपास म्हणजे दिवस उगवल्यानंतर फ्रेश वगैरे होऊन चहाला पेपर लागतो. चहा पिता पिता लोक पेपर वाचतात. कारण की समजलं पाहिजे ना काल काय जे झालं ते दिवसभरासाठी. दिवसभर लोकांना आपापली कामं राहतात, ऑफिस राहतात. जर एखादा 8ला ऑफिस जात असेल तर त्याला 7लाच पेपर लागतो. सो त्याचा बिझनेसचा टाईम असतो आहे सकाळी उठणे. जर तो सकाळी पेपर टाकायचं त्याने बंद केलं, 10 नंतर पेपर टाकायचं चालू केलं, मला नाही वाटत त्याचे पेपर सेल होतील म्हणून कोण पेपर त्याच्याकडनं घेईल. पण सो हे माइंडमधनं काढून टाकी सकाळी उठून काय नव्हतं. 90% जर तुम्ही जर सकाळी उठत असाल तर तुम्ही सक्सेसफुल होताच, त्यात तर काही वाद नाही. कारण तुम्हाला दिवस मोठा भेटतो. 90% म्हणण्यापेक्षा 99% तुम्ही सक्सेसफुल होता, त्यात तर काय वाद नाही. जर तुम्ही सकाळी उठून परत 10 वाजता झोपत असेल तर ते नाही, त्यात काय वाद, त्यात नाही होऊ शकत. नॅप घ्या पावर तुम्ही, किंवा 2-3 वाजता सगळे कामं आवरून वगैरे. सकाळी तुम्ही लवकर उठता, तुम्हाला दिवस मोठा भेटतो, अभ्यास करायला टाईम भेटतो, बाकीच्या सगळ्या गोष्टी करायला टाईम भेटतो. दिवस मोठं झालं म्हणजे तुम्ही सगळ्या गोष्टींना टाईम भेटतो. तुम्ही तुमचं एक रुटीन करा, ते फॉलो करा. आता आज उद्या नाही, परवा 1 तारीख आहे. 1 तारखेपासून तुम्ही पण ठरवा, एक छोटा टाईम टेबल करा. त्यात तुम्ही तुमचं रुटीन टाका की हे या टायमिंगला झालं पाहिजे. स्टार्टिंगला नाही होत, पण कॉम्प्रोमाइज नाही करायचं. ठीक आहे आज नाही झालं उद्या होईल, असं कॉम्प्रोमाइज नाही करायचं. झालंच पाहिजे, 100% द्यायचे तरच काहीतरी होईल. नाहीतर
काय नाही होत, असे दिवस निघून जातात आपण असं विचार करतो. आणि मी एक अजून एक व्हिडिओ पाहिला त्याचा भुवम आमचा. सो तो त्यात बोलतो की उद्या असं नाही झालं पाहिजे की काश मी उस दिन वो कर लेता, तो आज थोडा अलग ही होता. हे रिग्रेट कधीच नाही झालं पाहिजे. त्यामुळे काय डिसिजन असेल तो लगेच घ्यायचा, त्याच्यावरती लगेच आपण अभ्यास करायला चालू करायचं, वर्क करायला चालू करायचं. सो राहिले तर आता माझं तर एम आहे की 1 जानेवारीपर्यंत पूर्ण चेंज व्हायचं. तुम्ही पण ठरवा 1 जानेवारीपर्यंत पूर्ण चेंज करा, थोडं लाईफमध्ये नवीन आणा काहीतरी. तुम्ही पण बोर झाला असताल, रोज उठले की तेच, रोज उठले की तेच. सो काहीतरी एक डिसाईड करा, काहीतरी नवीन प्लॅन करा. थोडं यार जो ट्रॅक आहे चाललाय तो चेंज करा, कारण की तो खूप हाय काय म्हणतो आपण एक कम्फर्ट झोन झाले. सो माझं म्हणणे की तो ट्रॅक चेंज करा. म्हणजे तुमचा जर एक कम्फर्टचा ट्रॅक असेल तर तो चेंज करून यार दुसरा ट्रॅक करा, की ज्या तुम्हाला नको वाटलं पाहिजे गोष्ट करा, नाही यार नाही करत जाऊ दे, ती गोष्टच करायची. त्याने डिसिप्लिन होते आणि त्यानेच लाईफमध्ये चेंज व्हायला चालू होतात. असं ठरवा की रोज नवीन एक गोष्ट शिकायची, काहीतरी रोज नवीन एक गोष्ट. त्यांनी फार चेंजेस होतात, कारण की आणि ती गोष्ट शिकून उपयोग नाही, त्याच्यावर तुम्ही वर्क केलं पाहिजे. सो माझी तरी अशी इच्छा आहे की ठरवा उद्या 1 दिवस आहे तुमच्याकडे, परवापासून स्टार्ट करा. 1 तारीख आहे, 1 तारखेपासून न्यू जर्नी होईल. सो बरं आता ते डेज काउंट करायला, पण आज की तो दिवस आहे असं काही नसतं. ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस करा, पण करा यार, स्टार्ट तर करा. कारण की दिवस खूप फास्ट निघून जातात, समजत पण नाही. आणि आधीच जग आपले खूप पुढं चाललेलं आहे, आपण मागं राहतो. हे नाही झालं पाहिजे. सो भूम आमचं लक्षात ठेवा, रिग्रेट नाही झालं पाहिजे, कधीच रिग्रेट नाही झालं पाहिजे. यार त्यावेळेस ते केलं असतं, आज आपण कुठंतरी असतो, अजिबात नाही झालं पाहिजे. सो मग भेटूयात आपण नंतर, तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. सो गाईज बी रेडी. And winter is coming.